नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन आरंभ शिष्यवृत्ती ऑनलाईन तासिका जिल्हा परिषदेने हा जो उपक्रम राबवलेला आहे, या उपक्रमाला साथ देत शिक्षण विभाग पंचायत समिती पाथर्डी या ठिकाणी कार्यरत असणारे सन्माननीय शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथजी कराड साहेब आणि या ठिकाणची सर्व टीम यांच्या नेतृत्वाने हा कार्यक्रम आपण चालू केलेला आहे। आजच्या तासिकेमध्ये आपण स्कॉलरशिप परीक्षेसाठी मराठी भाषेतील जो घटक आहे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व, या घटकाच्या अंतर्गत जो उपघटक आहे समानार्थी शब्द, या समानार्थी शब्दाविषयी आणि परीक्षेत येणाऱ्या प्रश्नाविषयी सविस्तर आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी मी माझा थोडासा परिचय देतो। मी श्री शहादेव काशीनाथ नागरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनोशी, केंद्र कोरडगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आजचा जो उपघटक आहे समानार्थी शब्दांचा, या उपघटकाला परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला जातो, त्याला 2 गुण असतात आणि 4% भारांश त्या ठिकाणी आहे। मग आपले 2 गुण कोणत्याही ठिकाणी वाया जाऊ नयेत म्हणून आपल्याला या 2 गुणांच्या अनुषंगाने स्कॉलरशिप परीक्षेसाठी या प्रश्नाची तयारी करणं गरजेचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपली मराठी भाषा ही अनेक भाषा एकत्रित येऊन तयार झालेली मूळ मराठी भाषा आहे। आपल्या देशावर जे आक्रमण झाले परकीय सत्तांचे आणि त्या ठिकाणी परकीय सत्तेचे आक्रमण झाल्याच्या नंतर या ठिकाणी शब्दसंपत्तीमध्ये भर पडत गेली। संस्कृत असेल, प्राकृत असेल, हिंदी असेल, उर्दू असेल, या सर्व भाषा या मराठी भाषेवर काहीतरी देऊन गेल्या आणि मग हे शब्द नव्याने मराठी भाषेमध्ये समाविष्ट होत गेले। आपण ते शब्द रिजेक्ट केले नाही, नाकारले नाहीत, या शब्दांचा आपण स्वीकार केला आणि मग एका शब्दासाठी, एका मूळ मराठी शब्दासाठी अनेक शब्द या मराठी भाषेमध्ये अस्तित्वात आले। मग या भाषेने ते स्वीकारले, समानार्थी शब्दाच्या रूपाने आपण ते शब्द स्वीकारलेले आहेत व आपल्याला मराठी भाषेत असणारे समानार्थी शब्द परिचित होणं गरजेचं आहे। आजच्या या तासिकेमध्ये आपण काही समानार्थी शब्दांचा या ठिकाणी सराव घेणार आहोत। या ठिकाणी पहिला शब्द आहे अभिनेता। आपण नेता, अभिनेता हे शब्द ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत। नेता थोडक्यात जनतेची सेवा करणारा पुढारी असेल, परंतु अभिनेता जो अभिनयाने आपलं साम्राज्य निर्माण करतो त्याला अभिनेता म्हणतात। विशेषतः चित्रपट सृष्टीमध्ये अभिनेता हा शब्द आपण प्रकर्षाने घेतलेला जाणवतो। तर या अभिनेता शब्दासाठी समानार्थी शब्द आहे नट। भूमिका गाजवणारा नट, त्यालाच आपण अभिनेता म्हणतो। म्हणजे अभिनेता या मराठी शब्दासाठी समान अर्थी शब्द आहे नट। दुसरा शब्द आपण पाहणार आहोत अपराध। अपराध केला जातो, गुन्हा केला जातो, म्हणजे अपराध या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे गुन्हा। त्यानंतर पुढचा शब्द आपण पाहूयात अग्नी। आता या अग्नी शब्दासाठी काही समानार्थी शब्द या ठिकाणी आहेत, ते आपण पाहूयात। अग्नी या शब्दासाठी आग, अनल, पावक आणि वन्ही, त्याचबरोबर विस्तो। खेडेगावामध्ये पूर्वी अग्नीचा वापर केला जायचा। आज सगळीकडे गॅस आलेले आहेत, परंतु पूर्वी जळाऊ लाकूड म्हणून सरपण वापरलं जायचं, अग्नी पेटवला जायचा। त्या ठिकाणी अनेक शब्द उच्चारले जायचे ग्रामीण भागामध्ये, त्यातील शब्द मराठी भाषेने स्वीकारलेले आहेत। त्यामध्ये आग, अनल, पावक, वन्ही, दाह, विस्तव। म्हणजे अग्नी या एका शब्दासाठी या ठिकाणी 1, 2, 3, 4 आणि 5 समानार्थी शब्द या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत। त्यानंतर पुढचा शब्द पाहू आपण अत्याचार। यामध्ये या अत्याचार शब्दासाठी समानार्थी शब्द आहे अन्याय। एखादा माणूस अत्याचार करतो, दुसऱ्याला विनाकारण त्रास देतो, म्हणजेच अन्याय करतो, तो दुसऱ्यावर जुलूम करतो। अत्याचार करणे या शब्दासाठी 2 समानार्थी शब्द आपण समोर घेतलेले आहेत। पहिला आहे अन्याय
आणि दुसरा आहे जुलूम. त्यानंतर आपण पुढचा शब्द पाहणार आहोत अचल. अचल या शब्दासाठी समानार्थी शब्द या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अचल या शब्दासाठी स्थिर हा एक समानार्थी शब्द आहे. दुसरं शांत आणि तिसरा आहे पर्वत. अचल म्हणजे एका ठिकाणी स्थिर असणारी वस्तू किंवा एका ठिकाणी स्थिर असणारी बाब. त्यासाठी शांत आणि पर्वत त्याचबरोबर स्थिर असे 3 समानार्थी शब्द या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. पुढचा शब्द आपण पाहूयात अपाय. अपाय या शब्दासाठी समानार्थी शब्द त्रास. एखाद्या गोष्टीचा अपाय होतो म्हणजे त्या गोष्टीचा त्रास होतो, इजा होते. या शब्दासाठी आपण अपाय या शब्दासाठी 2 समानार्थी शब्द पाहिलेले आहेत, त्रास आणि इजा. यानंतर आपण पुढचा शब्द पाहूयात अमृत. छान शब्द आहे. अमृत या शब्दासाठीचे समानार्थी शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अमृत, पंचामृत तुम्ही शब्द ऐकलेले असतील. अगदी जे ग्रंथ आहेत या ग्रंथांमध्ये सुद्धा अमृत शब्द आलेला आहे. आपले प्राचीन महाभारतातील काही उल्लेख जर पाहिले, रामायणातील जर उल्लेख पाहिले, त्यामध्ये अमृत शब्द आलेला आहे. आपण सत्यनारायण महापूजेला सुद्धा पंचामृत करतो, हे की नाही? मला माहिती आहे का काय टाकतात त्या पंचामृत मध्ये? दही असेल, साखर असेल, तूप असेल, हे पंचामृत झालं. पंचपदार्थ एकत्रित करून तयार केलेलं पंचामृत. म्हणजेच त्या गोष्टीचा मूळ शब्द आहे अमृत. अमृत पिल्याने काय होतं? अमृत पिल्याने असं काही ग्रंथामध्ये उल्लेख आहे की अमृत पिल्याने तो माणूस अमर राहतो, त्याचं वयोमान वाढतं. मग या शब्दासाठी, अमृत या शब्दासाठी या ठिकाणी काही समानार्थी शब्द आपण पाहणार आहोत. तर त्या अमृत या शब्दासाठी समानार्थी शब्द पहा, पियुष. अमृत, पियुष. दुसरा समानार्थी शब्द आहे सुधा आणि तिसरा समानार्थी शब्द आहे संजीवनी. संजीवनी वनस्पतीचं सुद्धा नाव तुम्ही पाहिलेलं असेल. आपल्या संस्कृत भाषेमध्ये संजीवनी हा शब्द वापरला जातो, ती वनस्पती. आणि त्यावरून अमृत या शब्दाशी हे संबंधित शब्द आहेत. पहिला शब्द आहे पियुष, दुसरा समानार्थी शब्द आहे सुधा आणि तिसरा समानार्थी शब्द आहे संजीवनी. म्हणजे 3 समानार्थी शब्द या अमृत या शब्दाला आलेले आहेत. आपण पुढचा शब्द घेऊयात औचित. आता औचित या शब्दाशी समानार्थी शब्द आपण या ठिकाणी पाहूयात. औचित या शब्दाला समानार्थी शब्द समोर दिसत आहेत. एकदम. औचित या शब्दाला समानार्थी शब्द एकदम. त्याच्यानंतर दुसरा समानार्थी शब्द पाहूयात आपण अचानक. औचित, एखादा पाहुणा आपल्या घरी येतो, आपण आपल्या कामामध्ये असतो आणि तो औचित येतं. औचित येणे म्हणजे एकदम येणे. आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता जो अचानक येतो आपल्याकडे, त्याला औचित असं म्हणतात. आता यातील काही शब्द ग्रामीण भागात वापरले जातात, काही शब्द शहरी भागात उच्चारले जातात, काही शब्द वेगवेगळ्या प्रांतामध्ये. आता आपलं महाराष्ट्र राज्य मोठं आहे. या राज्यामध्ये कोकण किनारपट्टी आहे, समुद्र किनाऱ्याला. वर घाटमाथ्यावर जर आलो तर पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, इकडे खानदेश वगैरे आहे. तर या प्रत्येक विभागामध्ये मराठी भाषेत काही वेगळे शब्द आहेत. मग ते वेगवेगळ्या प्रांतातले शब्द आपण नाकारलेले नाहीत, या मराठी भाषेने ते शब्द घेतलेले आहेत. आणि मग समानार्थी शब्दामध्ये या सर्व शब्दांचा उल्लेख येतो. या ठिकाणी आपण औचित शब्द पाहिला, त्याचे समानार्थी शब्द पाहत आहोत एकदम आणि अचानक. पुढचा शब्द आपण आता घेऊया अवर्षण. अवर्षण बऱ्याचदा आपल्याला ही जाणीव प्रकर्षाने जाणवते. आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपला त्यातले त्यात पाथर्डी तालुका असेल, शेवगाव तालुका असेल, कर्जत जामखेड असेल, या तालुक्याला या शब्दाशी आपण अगदी निगडीत आहोत. या तालुक्यामध्ये बऱ्याचदा पाऊस कमी पडतो. बाकी अकोले, संगमनेर वगैरे त्या भागामध्ये पाऊस जास्त पडतो. परंतु
पाथर्डी, शावगाव, जामखेड, कर्जत सारखे तालुके जे आहेत या ठिकाणी पाऊस अतिशय कमी पडतो, म्हणजेच आवर्षण सदृश्य परिस्थिती या ठिकाणी बहुधा निर्माण होते. म्हणून हा शब्द वापरला जातो की आवर्षण. आवर्षण म्हणजे दुष्काळ, नुसते ढग येतात निघून जातात, पाऊस पडत नाही, म्हणजे आवर्षण या शब्दाला समानार्थी शब्द आहे दुष्काळ. पुढचा शब्द पाहत आहोत आपण अविरत. अविरत कष्ट करणे. आता अविरत शब्दाला समानार्थी शब्द आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहिला समानार्थी शब्द आहे सतत. तुम्ही दररोज अभ्यास करता की नाही? सकाळी उठता पहाटे 5 वाजता, स्नान वगैरे करता, फ्रेश होता आणि तुम्ही अभ्यास करता. मग ते एकच दिवस अभ्यास करता का तुम्ही? नाही, तुमचे कष्ट सतत चालू असतात, अविरत चालू असतात. तुमचे आई वडील, कोणाचे आई वडील शेती करतात, कोणाचे उद्योग धंद्यामध्ये आहेत, कोणाच्या ऑफिसमध्ये ड्युटीवर आहेत, सरकारी नोकरीत आहेत, त्यांचे कष्ट सुद्धा अविरत चालू असतात. तुमचे पण अभ्यासाचे कष्ट अविरत चालू आहेत. आता सध्या तुम्ही स्कॉलरशिपचा सराव करताय, हे की नाही? तुम्ही एक दिवस वाचन केलं म्हणजे तुमचा सराव चांगला होणार आहे का? नाही. तर तुम्हाला ते सतत काम करावं लागणार आहे, सतत अभ्यास करावा लागणार आहे, त्यामध्ये सातत्य ठेवावं लागणार आहे, म्हणजे अविरत कष्ट करावे लागणार आहेत. म्हणजे अविरत या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे सतत, आणि दुसरा समानार्थी शब्द आहे अखंड. खंड पडू द्यायचा नाही, आपलं काम बंद पडू द्यायचं नाही. कोणत्याही ध्येयापर्यंत आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला सतत अविरत अखंड कष्ट करावे लागतील. म्हणजेच अविरत या शब्दासाठी सतत आणि अखंड हे दोन समानार्थी शब्द आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आपण पुढचा शब्द घेऊया, अनर्थ. आता या शब्दाशी बऱ्याच आपला परिचय आहे, आपण बऱ्याचदा या शब्दाचा वापर पण करतो. अनर्थ घडला, एखादी अरिष्ट गोष्ट घडली, एखादं संकट घडलं. आता हे संकट प्रत्येकावर येतात. उदाहरणार्थ सकाळी एखादा माणूस मोटरसायकलवर चाललेला असतो, सकाळची वेळी रोडवर कुत्रे असतात, किंवा कधी कधी खेडेगावात डुकरं पण असतात. दुर्दैवाने एखाद्या गोष्टीचं अपघात होतो, मोटरसायकलचा अपघात होतो, म्हणजे त्या कुटुंबावर एक अनर्थ घडला जातो, संकट येतं, अरिष्ट घडल्या जातं. समान अनर्थ जो शब्द आहे त्याच्यासाठीच समानार्थी शब्द आहे अरिष्ट. अरिष्ट घडणे, त्या कुटुंबावर संकट येणे. म्हणजे अनर्थ या एका शब्दासाठी या ठिकाणी दोन समानार्थी शब्द आहेत, एक अनर्थ अरिष्ट आणि दुसरा आहे संकट. यानंतर आपण पुढील शब्द घेऊयात, अरण्य. सर्वांना फिरायला जायला आवडतं, कोणाला समुद्रकिनारी फिरायला जायला आवडतं, कोणाला टेकडीवर फिरायला जायला आवडतं, कोणाला अरण्यामध्ये फिरायला जायला आवडतं. अरण्य आपल्यासाठी सगळ्यात उपयोगी. अरण्य असेल, जंगल असेल, झाडे असतील, या ठिकाणी सर्वांना फिरायला जायला आवडतं. तुम्हाला पण आवडतं की नाही सहलीला जायला? सहलीत गेल्याच्या नंतर तुम्ही काय पाहता? कुठं झाडं चांगली आहेत. आपल्याकडे महाबळेश्वर असेल, कोकण किनारपट्टी असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, त्या ठिकाणी अरण्य, जंगल, वन जास्त आहेत, झाडं जास्त आहेत. मग या अरण्य या शब्दासाठी काही समानार्थी शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला समानार्थी शब्द आपण या ठिकाणी पाहूया, तो आहे रान. रान. सहज खेडेगावातील माणसं म्हणतात, मी रानात गेलो होतो, माझी आई रानात गेलेली आहे, माझे वडील रानात गेलेले आहेत. रान म्हणजेच काय? शेत असेल किंवा अरण्य असेल किंवा जंगल असेल, जिथं झाडं झुडपं आहेत, अशा ठिकाणाला आपण रान म्हणतो. त्याचबरोबर दुसरा समानार्थी शब्द आहे वन. आपण शासकीय विभागामध्ये वन विभाग हा शब्द ऐकलेला आहे. अरण्य हा शब्द वन विभागासाठी सुद्धा वापरला जातो. अरण्य, वन. पुढचा शब्द आहे कानन. कानन. कानन म्हणजेच अरण्य, आणि त्याचबरोबर विपिन. अरण्यासाठी रान, वन, कानन, विपिन आणि जंगल. जंगल हा सुद्धा समानार्थी शब्द आहे. आणि आपल्याला या जंगलाचं रक्षण करायचं आहे, संरक्षण करायचं आहे. जंगल जर तोडली, झाडं जर तोडले तर पाऊस पडणार नाही. आज जे उष्णतामान वाढत चाललेलं आहे, पूर्वी 40°C पुढे तापमान महाराष्ट्राचं जात नव्हतं. आज 40°C पुढे अगदी मार्च महिन्यामध्येच तापमान जातं, है की नाही? याचं कारण आहे भ्रमसाट केलेली जंगल तोड. आणि म्हणून
आपण जंगलाचं संवर्धन करावं, जतन करावं, वृक्ष संवर्धन करावं. जर जंगल असतील तर पाऊस पडेल, जर जंगल असतील पशु पक्षी राहतील, फळं मिळतील. म्हणून आपण जंगलाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून अरण्य या शब्दासाठी आपण या ठिकाणी 5 शब्द पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला शब्द पाहिला रान, दुसरा पाहिला वन, तिसरा कानन, चौथा विपिन आणि 5वा शब्द पाहिला आपण जंगल. यानंतर आपण पुढचा शब्द विचारात घेऊया, अहंकार. काही काही माणसं या वृत्तीचे असतात, त्यांच्यामध्ये अहंकार असतो विनाकारण. काही मुलं सुद्धा असे असतात, हुशार असतात परंतु त्यांच्यात अहंकार असतो. तर अहंकार बाळगायचा नाही, गर्व बाळगायचा नाही, आपण घमेंड ठेवायची नाही. आता तुमच्या वर्गामध्ये 40 मुलं असतील, 50 मुलं असतील, सगळेच काही एकदम टॉपचे हुशार नसतात. काही मुलं सर्वसाधारण बुद्धिमत्तेचे असतात. ही एक नैसर्गिक बाब आहे, निसर्गाने दिलेली देणगी आहे. सगळेच मुलं हुशार असतील असं का नाही, सर्वच मुली हुशार असतील असं काय नाही. काही मुली हुशार असतात, काही मुली मध्यम गतीच्या असतात अध्ययनामध्ये, काही मागे असतात. थोडस मागच्या मुलांना तुम्ही सहकार्य करायचंय, तुमच्यात अहंकार ठेवायचा नाही, तुम्ही गर्व ठेवायचा नाही की मी हुशार आहे. ते आपलेच बांधव आहेत मागे असणारे मुलं. मग आपण त्यांना मार्गदर्शन करून पुढे घ्यायचंय. आपल्यात अहंकार ठेवायचा नाही, म्हणजेच आपल्यामध्ये आपण गर्व ठेवायचा नाही. उलट आपल्या वर्गातील मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पण आपण सहकार्य करून पुढे घ्यायचंय. अहंकार या शब्दासाठी दुसरा शब्द आहे गर्व. आणि पहिला शब्द आहे गर्व, दुसरा आहे घमेंड. घमेंड ठेवायची नाही. एकट्याकडं पाहण्याचा आपला दृष्टिकोन सोज्वळ ठेवायचा, चांगला ठेवायचा. रागाने, घमेंडीने, गर्वाने जीवन जगलो तर आपल्याला समाजामध्ये किंमत राहत नाही. आपण कितीही हुशार असू, वर्गात तुमचा पहिला नंबर असू द्या, पण तुम्ही जर घमेंडीत राहिले तर तुम्हाला मित्र बनणार नाहीत. मित्र बनणं आणि सर्वांशी आदर्शवत राहणं याच्यासाठी आपल्यातील घमेंड आपण दूर ठेवावी. त्यानंतर अतिशय छान असा शब्द आपण पाहणार आहोत की तुम्हाला सर्वांना माहित आहे, तो शब्द म्हणजे आई. आई या शब्दाचे समानार्थी शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूयात आपण. आई या शब्दासाठी भरपूर समानार्थी शब्द या ठिकाणी आहेत. पहिला समानार्थी शब्द आहे माता. आई सर्वांना आवडते, आई आपल्याला घडवते. आईने जन्म दिला, पालन पोषण केलं, शिक्षण केलं. आईचे आपण उपकार कायमस्वरूपी बाळगत असतो. म्हणून आईसाठी समानार्थी शब्द आहे माता. दुसरा शब्द आहे जननी, जी आपल्याला जन्म देते, जननी. पुढचा शब्द आहे माऊली, ती आपली माऊली आहे. काही भक्त विठुरायाला सुद्धा माऊली म्हणतात. आता पंढरीला दिंड्या चाललेल्या आहेत, विठ्ठलाचा नाद करत आहेत, टाळ मृदुंग जवळ आहेत, आणि त्यांना जर विचारलं कुठं चालले, आम्ही माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही पंढरीला चाललेलो आहोत. म्हणजे देवाला सुद्धा माऊली म्हटलेलं आहे, आईला सुद्धा माऊली म्हटलेलं आहे. आणि आपली जी माऊली असते, या माऊलीसाठी पुढचा शब्द आहे माय. विदर्भ खानदेश या ठिकाणी माय हा शब्द जास्त करून वापरला जातो. माझी माय आली, माझी आई माझी काळजी घेते, माझी माय माझी काळजी घेते, या अर्थी हा शब्द आहे. पुढचा शब्द आहे मातोश्री. सुशिक्षित फॅमिलीमध्ये हा शब्द वापरला जातो जास्त करून. आमच्या मातोश्री आल्या. घरावर पण नाव असतात पहा, मातोश्री. आईचा आशीर्वाद, मातोश्रीचा आशीर्वाद. आता ही आपली मातोश्री आपली काळजी घेते का नाही, मग आपण सुद्धा आपल्या मातोश्रीची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही अभ्यास करता, सर्वजण करता की नाही? हो. तुम्ही अभ्यास करत असताना कधी कधी आई तुम्हाला काम सांगते, तुम्हाला थोडासा राग आल्यासारखं होतो, परंतु आईचं पण काम आपण ऐकलं पाहिजे. आईला आपण घरकामात मदत केली पाहिजे, स्वयंपाकात मदत केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण आईसाठी पण केल्या पाहिजेत. आई आपली काळजी करते, आपण आईची कामं ऐकली पाहिजेत, मातोश्रीची कामं ऐकली पाहिजेत. जन्मदात्री हा पुढचा समानार्थी शब्द आहे. तिने आपल्याला जन्म दिलेला आहे, हो की नाही? म्हणून जन्मदात्री हा सुद्धा शब्द आईसाठी वापरला जातो. या ठिकाणी आपण आता पुढचा शब्द घेऊया, आरसा. आपण कसे आहोत? प्रत्येक माणूस हा सुंदर असतो. दिसण्यावर जाऊ नका, त्याचं मन पहा. काही माणसं दिसायला साधारण असतील पण त्यांचं मन खूप मोठं असतं. पण ते दिसणं जे आहे ते कुठं दिसतं आपल्याला, आपण कसे आहोत हे समोरचा माणूस, प्रत्येक माणूस आपल्याला सांगत नाही, आपल्याला सांगतो तो आरसा.
हे की नाही. आपल्याला दररोज लागतो. सकाळी आपण फ्रेश झालो, आंघोळ केली, आरसा समोर जाऊन थांबतो, केस विंचरतो, हे की नाही. आरसा आपण जसे आहोत तसे आपल्याला दाखवतो. खेडेगावामध्ये पूर्वी याला दर्पण म्हटलं जायचं. आरशाला खेडेगावामध्ये दर्पण म्हटलं जातं. आई यात्रेमध्ये जायची, बाजारात जायची, लहान होते मुलं, आरसा फुटला, आई बाजारात जाते, दुकानदाराला दर्पण मागते. खेडेगावातील आई, तिला आरसा शब्द माहित नव्हता, तिने दर्पण मागितलं. दर्पण म्हणजेच काय? आरसा. आरसा या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे दर्पण. त्यानंतर आपण पुढील शब्द पाहू, आकाश. सर्वांना या आकाशाची ओढ असते. मला कुठं जायचंय? वर फिरायला जायचंय, आकाशात विमानात बसून जायचंय, आकाशात जायचंय. पक्षी आकाशात उडतात, विमान आकाशात उडतात. लहान मुलांना सुद्धा आकाशात उडण्याची इच्छा असते, वर जावंसं वाटत असतं. आकाश या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत गगन. पहिला समानार्थी शब्द आहे गगन. गगन, गगनात. नभ, अंबर, योम, आभाळ. पहा, चक्क आपण 5 समानार्थी शब्द पाहिलेले आहेत. पहिला समानार्थी शब्द पाहिला आकाशासाठीचा गगन, दुसरा पाहिला नभ, तिसरा पाहिला अंबर, चौथा योम आणि पाचवा पाहिला आभाळ. आभाळात फिरायला जायला आवडतं ना सर्वांना? मग हे शब्द पण आपण सर्वांनी लक्षात ठेवायचे. किती शब्द पाहिले आपण आकाशाला समानार्थी? 5 शब्द पाहिले. गगन, नभ, अंबर, योम आणि आभाळ. पुढचा शब्द आपण या ठिकाणी घेऊ, आयुष्य. आयुष्य हा शब्द आपण घेऊ. पहा, आयुष्य. आपण आपलं आयुष्य चांगलं जावं, आपलं जीवन चांगलं जावं म्हणून प्रयत्न करीत असतो. आपल्या आयुष्यामध्ये काही घडामोडी घडत असतात, म्हणजेच आपल्या जीवनामध्ये काही नव्या जुन्या गोष्टी घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये. आता तुम्ही लहान होते, तुम्ही आता मोठे झाले, आता तुम्ही 5वीला आहात, आता 11 वर्षाचे तुम्ही झालेले आहात, आणखी मोठे होणार, चांगल्या ठिकाणी नोकरीला लागणार, तुमचं जीवन चांगलं जाणार. तुम्ही चांगला अभ्यास करताय, दररोज सकाळी उठताय, ऑनलाईन तासिका जॉईन करताय, तुम्ही शाळेत जाता, त्या ठिकाणी स्कॉलरशिपचा अभ्यास करता, रेग्युलर तुमचा 5वीचा अभ्यास करता, है की नाही. आणि कशासाठी करताय हे सगळं? तर तुमचं आयुष्य चांगलं जावं, तुमचं जीवन चांगलं जावं. आई वडिलांनी तुमच्यासाठी शिक्षणासाठी खर्च केलेला आहे. कशासाठी? की आपल्या बाळांचं, आपल्या लेकरांचं आयुष्य कसं जावं? चांगलं जावं, त्यांचं जीवन चांगलं जावं, है की नाही. म्हणजे आयुष्य या शब्दासाठी समानार्थी शब्द जो आहे तो आहे जीवन. आयुष्य, जीवन. या ठिकाणी आपण पुढचा शब्द घेऊया, आनंद. पहा, आनंद या शब्दासाठी समानार्थी शब्द या ठिकाणी दिलेला आहे. आनंद होतो आपल्याला. कधी होतो? दुःख झाल्यावर आनंद होतो का? वाईट घटना घडल्यावर आनंद होतो का? नाही. आनंदाच्या घटना घडल्याच्या नंतर आपल्याला आनंद होतो, है की नाही. म्हणजे चांगल्या घटना घडल्या, तुम्ही स्कॉलरशिपचा पहिल्या दिवशी अभ्यास सुरू केलेला आहे, बरोबर. पहिल्या दिवशी अभ्यास सुरू केलाय आणि तेव्हापासून तुम्ही प्रश्न सोडवताय स्कॉलरशिपचे, आणि तुम्ही परीक्षेमध्ये, आपली जी परीक्षा होणार आहे 2025 साली, यामध्ये तुम्ही यश संपादन करणार आहात. मग तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल? हा, शाबास, आनंद होईल. म्हणजे आनंद या शब्दासाठी या ठिकाणी समानार्थी शब्द आपण पाहणार आहोत, हर्ष. पहिला समानार्थी शब्द आहे हर्ष. हर्ष झाला म्हणजेच काय झाला? आनंद झाला. दुसरा समानार्थी शब्द आपण घेऊया, मोद. पुढचा समानार्थी शब्द आहे तोष, आणि त्याच्या पुढचा आहे आमोद. म्हणजे आनंद या शब्दासाठी समानार्थी शब्द या ठिकाणी आपण पाहत आहोत. पहिला शब्द पाहिला आपण हर्ष, दुसरा
मोद. तिसरा आहे तोष. तोष होणं, संतोष होणं. संतोष होणे म्हणजेच आनंद होणे, तोष होणे. आणि आमोद. आमोद म्हणजे सुद्धा आनंद. पाच यानंतर पुढचा आपण शब्द घेणार आहोत. पुढचा शब्द आहे आश्चर्य. आश्चर्य या शब्दासाठीचे समानार्थी शब्द पाहता. आश्चर्य, आश्चर्य, नवल, अचंबा. एखाद्या गोष्टीचं आश्चर्य होतं. एखादा सर्वसामान्य खेळाडू असतो, परंतु तो एवढा कॅच भारी घेतो क्रिकेटमध्ये, सगळ्यांना आश्चर्य होतं. काल परवाची मॅच पाहिली असेल तुम्ही, फायनलची मॅच. आपण फायनल जिंकलो, भारतीय संघ फायनल जिंकला. त्या ठिकाणी काही टर्निंग पॉइंट होते. अतिशय अवघड कॅच घेण्यात आला आणि त्या ठिकाणी सामन्याला कलाटणी मिळाली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, आता हा कॅच सुटतो की काय, खेळाडू बाहेर जाईल की काय मैदानाच्या बाहेर, आणि मग बॉलही बाहेर जाईल आणि खेळाडू बाहेर जाईल. परंतु खेळाडूने अतिशय चाणाक्षपणे कॅच घेतला, बाहेर गेला. तो बाहेर जाण्याच्या आधी तो बॉल वर फेकला, बाहेर जाऊन परत तो खेळाडू आतमध्ये आला आणि परत तो कॅच घेतला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं का नाही? सगळ्यांना असं वाटत होतं की हा कॅच सुटलाय, कारण खेळाडू बाहेर जातोय, त्याचे पावलं बाहेर पडतील. परंतु अतिशय चांगली बाब की बाहेर जाण्याच्या आधी बॉल वर फेकला जातो, बाहेर जाऊन खेळाडू परत आतमध्ये ग्राउंड मध्ये येऊन कॅच करतो. सगळ्यांना आश्चर्य, सगळ्यांना नवल वाटलं, सगळ्यांना अचंबा झाला. पहा, शब्द एक आहे आश्चर्य. काहींना नवल वाटलं, काहींना त्याचा अचंबा झाला. या सगळ्या गोष्टी एक आहेत. तो शब्द आहे आश्चर्य. आश्चर्य. पहा आता आपण यानंतर पुढचा शब्द घेऊयात, आज्ञा. आज्ञा. आज्ञा या शब्दासाठीचे समानार्थी शब्द आपण पाहणार आहोत. आदेश, हुकूम. आज्ञा दिली, जिल्हाधिकारी आज्ञा देतात, हुकूम देतात, आदेश देतात. आज्ञा देणे म्हणजे काय? हुकूम, आदेश. या ठिकाणी आता आपण शब्द पाहत आहोत. आज्ञा या शब्दासाठी आदेश असेल, हुकूम असेल. म्हणजे आज्ञा या शब्दासाठी दोन समानार्थी शब्द आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, आदेश आणि हुकूम. यानंतर पुढचा समानार्थी शब्द आपण पाहणार आहोत, पुढील समानार्थी शब्द पाहू. पण आता पुढचा समानार्थी शब्द आहे आपत्ती. तुम्ही परिसर अभ्यास मध्ये, विज्ञान मध्ये हा शब्द प्रकर्षाने पाहिलेला आहे. आपत्ती, नैसर्गिक आपत्ती. सांगता येईल का तुम्हाला नैसर्गिक आपत्ती कोणकोणत्या असतात? बऱ्याचदा नैसर्गिक आपत्ती येतात. मग ते नैसर्गिक आपत्ती म्हणजेच काय? संकट. म्हणजे संकट कोणते असतात? पूर येणं, एखाद्या ठिकाणी भरपूर पाऊस पडला, नदीला पूर येतो. पूर्व भारतामध्ये अनेक ठिकाणी आपण जाणवतो, आपल्याला जाणवतं, ब्रह्मदेशामध्ये वगैरे किंवा आसाममध्ये नद्यांना पूर येतात. त्यांच्यावर आपत्ती ओढावते, संकट येतं असं मोठं. कधी कधी भूकंप होतो. आपल्याकडं किल्लारीला भूकंप झाला होता, त्या ठिकाणी त्या लोकांवर संकट आलं. ती एक नैसर्गिक आपत्ती आहे. कधी कधी दुष्काळ पडतो, दुष्काळ ही सुद्धा आपत्तीच आहे, शेतकऱ्यावर आलेली आपत्ती आहे. पूर येणं, दुष्काळ पडणं, एखाद्या ठिकाणी मोठा अपघात होणं, याच्यासाठी सुद्धा आपत्ती आपण शब्द वापरू शकतो. मानव निर्मित आपत्ती असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, संकट येतात आपल्यावर, आहे की नाही? म्हणजेच आपत्ती,
संकट, एखाद्या गोष्टीची आपत्ती येणं म्हणजे त्या ठिकाणी संकट येणं. पुढील शब्द आहे आसन. आता आसन या शब्दासाठी आपण समानार्थी शब्द पाहूयात. लग्नामध्ये तुम्ही जाता, त्या ठिकाणी आसन व्यवस्था केलेली असते, बसण्यासाठी व्यवस्था केलेली असते, प्रमुख पाहुण्यांसाठी, महाराज लोकांसाठी, नवरदेव नवरीसाठी, आलेल्या वऱ्हाडी मंडळीसाठी आसन व्यवस्था केलेली असते. अनाउन्सिंग करणारे बोलत असतात, कृपया सर्व वऱ्हाडी मंडळींनी, लग्न समारंभाला आलेल्या मंडळींनी आसनस्थ व्हावं. म्हणजेच आसनस्थ व्हावं म्हणजेच काय, आपापल्या योग्य ठिकाणी येऊन बैठक मारावी किंवा त्या दिलेल्या बैठक व्यवस्थेवर येऊन बसावं, आसनस्थ व्हावं. म्हणून या ठिकाणी आपण शब्द काय पाहिला, आसनला समानार्थी शब्द बैठक हा या ठिकाणी आपल्याला आपण पाहिलेला आहे. पुढचा शब्द आपण पाहूया, आस. आस हा शब्द आपण घेऊ. त्यासाठी जे समानार्थी शब्द आहेत ते या ठिकाणी पाहूयात. आस, त्यासाठी पहिला समानार्थी शब्द आहे इच्छा आणि दुसरा आहे मनीषा. आता इच्छा, इच्छा ज्याची त्याची इच्छा असते. कोणाची इच्छा असते मला अधिकारी व्हायचंय, कोणाची इच्छा असते मला लोकप्रतिनिधी व्हायचंय, कोणाला वाटत असतं आपण आदर्श नागरिक व्हावं. मग या सगळं काही करायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल, आई वडिलांची सेवा करावी लागेल, गुरुजनांची आज्ञा पाळावी लागेल. या सगळ्या बाबीतून तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, तुम्ही मोठ्या पदावर जाणार. पण कधी या सगळ्या बाबीतून तुम्हाला समोर जावं लागणार आहे, त्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण होईल, तुमची मनीषा पूर्ण होईल, म्हणजेच तुमची आस पूर्ण होईल. थोडक्यात आपण या आस शब्दासाठी दोन समानार्थी शब्द पाहिले, इच्छा आणि दुसरा समानार्थी शब्द पाहिला मनीषा. ठीक आहे, आपण पुढच्या शब्दाकडे वळूयात. पुढचा शब्द आहे आसक्ती. आसक्ती, आसक्ती या शब्दासाठी आपण समानार्थी शब्द पाहूयात. पहिला शब्द आहे लोभ. आसक्ती, लोभ, समानार्थी शब्द या ठिकाणी समोर दिसत आहे सर्वांना. दुसरा समानार्थी शब्द आपण पाहूयात, हव्यास. काही माणसं असतात लोभी असतात, खूप मोठा हव्यास असतो त्यांना, त्यांच्याकडे 10-20 एकर जमीन असते, तरी त्यांना वाटतं आणखीन आपल्याला 20 एकर असावी. बंगला असतो, गाडी असते, सगळ्या गोष्टी परिपूर्ण असतात, परंतु त्यांची आसक्ती खूप मोठी असते, आणखीन त्यांना पाहिजे असतं, आणखी त्यांना हव्यास असतो, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे. तुम्ही सुद्धा एक लक्षात ठेवायचं, तुमच्या घरी तुमची बहीण आहे, तुमचा भाऊ आहे, तुमची बहीण तुमच्याच तोला मोलाची आहे. वडील बाजारात जातात, फळे घेऊन येतात, खाऊ घेऊन येतात, तुम्ही सगळेच एकट्याने घ्यायचे नाहीत. तुमचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार तुमच्या छोट्या बहिणीचा आहे. मग वडिलांनी आणलेली फळे असतील, आईने आणलेला खाऊ असेल, तुम्ही लोभी बनायचं नाही, तुम्ही हव्यास करायचा नाही, तुमच्या बहिणीला पण द्यायचे, तुम्ही पण घ्यायचे, आई वडिलांना पण द्यायचे फळ, है की नाही. म्हणजे आपल्यामध्ये लोभ ठेवायचा नाही, आपल्यामध्ये हव्यास ठेवायचा नाही. हा, या ठिकाणी पुढचा शब्द आपण घेऊयात, अंग. अंग म्हणजे आपलं शरीर, यासाठीचे समानार्थी शब्द आपण पाहूयात. अंग, शरीर. तनु, काया, देह. म्हणजे पहा, आपलं जे अंग आहे, आपले जे त्याला इंग्रजीमध्ये आपण शरीर म्हणतोय, बॉडी म्हणतोय, या अंगामध्ये समानार्थी शब्द या ठिकाणी दिले. अंगासाठी काय, शरीर, तनु, काया आणि देह. या एका शब्दासाठी हे 4 समानार्थी शब्द दिलेले आहेत. यानंतर आपण पुढचा शब्द घेऊ, अंगार. अंगार, सर्वांनी जळलेलं लाकूड पाहिलेलं आहे, लाकूड जळतं,
जळल्याच्या नंतर त्या ठिकाणी निखारा शिल्लक राहतो, ठीक आहे ना. त्यालाच अंगार असं म्हटलेलं आहे. म्हणजे अंगार या शब्दासाठी निखारा हा समानार्थी शब्द या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पुढचा शब्द पाहू आपण या ठिकाणी अंत. एखाद्या गोष्टीचा अंत होतो. तुम्ही एखादं पुस्तक घेतलं, ते वाचलं, एखादी कादंबरी घेतली, वाचली, तिचा अंत झाला म्हणजे तिचा शेवट झाला, वाचनाचा त्या अखेर झाला, एंड झाला, है की नाही. इंग्रजीमध्ये एंड म्हणतो आपण. म्हणजेच अंत या शब्दासाठी दोन समानार्थी शब्द आहेत. त्यातला पहिला आपण शेवट आणि दुसरा पाहिला अखेर. पुढचा शब्द घेऊया अंतरिक्ष. अंतरिक्ष सर्वांना पृथ्वी, चंद्र, सूर्य, ग्रह, उपग्रह याविषयी आकर्षण असतं. काय असेल वर, काय चालू असेल वर अंतरिक्षात, अवकाशामध्ये काय चालू असेल, त्या ठिकाणी वरचा शोध घेण्यासाठी अवकाशयान पाठवलं जातं, शोध घेतला जातो अंतरिक्षामध्ये. म्हणजेच अंतरिक्ष म्हणजेच काय, अवकाश. या अंतरिक्षासाठी समानार्थी शब्द आहे अवकाश. पुढचा शब्द पाहूयात आपण इहलोक. इहलोक म्हणजेच काय, मृत्यूलोक. आता मानव जातीचा जन्म, मानवाचा जन्म होतो तसं मृत्यू होतो. आज काही पौराणिक ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की आपण मृत्यू झाल्याच्या नंतर मृत्यू लोकात जातो, म्हणजेच इहलोकामध्ये जातो. इहलोकासाठी जो शब्द वापरलेला आहे तो समानार्थी शब्द आहे मृत्यूलोक. इशारा, सूचना. एखाद्या ऑफिसमध्ये आपण जातो, त्या ठिकाणी सूचना लिहिलेली असते की आपली जी पादत्राणे आहेत किंवा चप्पल बूट आहे तो बाहेरच सोडावा, असा त्या ठिकाणी इशारा लावलेला असतो आणि आपण त्याप्रमाणे आपली कृती करायची असते. इशारा या शब्दासाठीचा समानार्थी शब्द आहे सूचना आणि दुसरा समानार्थी शब्द आहे खून. पुढे इंद्र. इंद्रासाठी समानार्थी शब्द या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल समोर, सुरेंद्र, देवेंद्र. उणीव, सगळीच बाब आपली पूर्ण होईल असं काय नाही. आपण जी कामे करतो, आपण अभ्यास करत असेल किंवा कोणतं चांगलं काम करत असेल, आपल्यामध्ये काही कमतरता राहून जाते, आपल्या अभ्यासात काही उणीव राहून जाते. म्हणजे उणीव या शब्दासाठी कमतरता राहणे, न्यून राहणे, न्यूनता राहणे म्हणजेच उणीव राहणे, काहीतरी बाब कमी राहणे, याच्यासाठी हा शब्द आहे. पुढे उपवन. बागेत फिरायला जातो आपण कधी कधी, बगीच्यामध्ये, उद्यानामध्ये, वाटिकामध्ये, सगळे एकच शब्द आहे. उपवन या शब्दासाठीचे या ठिकाणी आपण शब्द पाहत आहोत. त्यामध्ये पहिला शब्द काय पाहिला आपण, बगीचा. बगीचा. दुसरा बाग, तिसरा उद्यान आणि चौथा वाटिका. एवढे शब्द आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. या ठिकाणी पुढचा शब्द आपण घेऊया, उदर. श्लोक पाहिला, ऐकला असेल तुम्ही, जेवणाच्या वेळी म्हणतात पहा, उदर भरण नोव्हे जाणीजे यत्ने कर्म. उदर म्हणजे पोट, जेवढं आपल्या पोटाला लागते तेवढंच घ्यायचं. तुम्ही विवाह प्रसंगी एखाद्या कार्यक्रमामध्ये जाता आणि त्या ठिकाणी वाढपे असतात वाढ करण्यासाठी, आपलं पोट म्हणजे आपलं उदर, त्याची कॅपॅसिटी जेवढी आहे तेवढंच आपण घेतलं पाहिजे आणि ते सगळं खाल्लं पाहिजे. नाहीतर बुंदीवाला आला येऊ द्या, गुलाबजामुन आले येऊ द्या, असं सगळं घेत राहिलो आणि ते जर खाल्लं नाही तर आपलं अन्न वाया जातं. आपण विद्यार्थी आहोत, आपण हे आपला आदर्श सर्वांना दाखवून गेला पाहिजे की जेवढं लागतं तेवढंच घ्यावं. घरी सुद्धा जेवढं ताटात, जेवढं लागतं तेवढंच आपल्या ताटात घ्यावं, खरकट पडू द्यायचं नाही, उष्टी अन्न पडू द्यायचं नाही. आपल्या पोटाला म्हणजे उदराला जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं. उदर या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे पोट. पुढचा शब्द आपण पाहणार आहोत, उदास. आपल्याला कधी कधी असं खिन्नता जाणवते, दुःख होतं, है की नाही. आपण उदास बसून राहतो. एखादी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध झाली की आपलं मन थोडस खटकतं आणि मग आपण खिन्न बनतो, दुःखी बनतो. पुढचा शब्द आहे उत्कर्ष. भरभराट. तुम्ही अभ्यास केला, चांगले गुण पडले, चांगली तुम्हाला मोठेपणी नोकरी मिळाली की तुमचा उत्कर्ष 100% होणार, म्हणजे तुमच्या कुटुंबाची भरभराट होणार. उत्कर्ष या शब्दासाठी
भरभराट हा शब्द आहे. उपद्रव, काही माणसं उपद्रवी असतात, त्यांना एकच काम असतं दुसऱ्याचा छळ करायचा, दुसऱ्याला त्रास द्यायचा. उपद्रव देणे म्हणजेच काय? त्रास देणे, छळ करणे, आहे की नाही? त्यानंतर पुढचा शब्द आहे ऊर्जा. आपल्यामध्ये ऊर्जा असते, शक्ती असते. त्या शक्तीचा वापर आपण देशाच्या सेवेसाठी केला पाहिजे. आपल्यातली जी ऊर्जा आहे, शक्ती आहे, देश सेवा, समाज सेवा, यासाठी आपण आपली ऊर्जा खर्च करावी. एकजूट, आपल्यामध्ये एकजूट असते. आपण विविध स्पर्धेसाठी जातो. संघ असेल, आपला कबड्डीचा संघ असेल, आपण एकीने खेळतो, ऐक्याने खेळतो. आपल्यामध्ये एकता असते. सर्व मुले मुली एकत्र येतात, एकजूट करतात. एकी, ऐक्य, एकता हे शब्द एकच आहेत. आणि आपल्यात मध्ये जर एकी असेल, ऐक्य असेल, एकता असेल, तर आपल्यामध्ये आपला संघ निश्चित जिंकल्याशिवाय राहत नाही. पुढचा शब्द आहे ऐश्वर, त्याला श्रीमंती, वैभव हे पण शब्द येतात. औक्षण करणे, एखाद्या महाराजांचं, साधू संतांचं औक्षण केलं जातं, म्हणजे ओवाळलं जातं त्या ठिकाणी. कष्ट, आपण कष्ट करतो, श्रम करतो, मेहनत करतो. पुढचा शब्द पाहत आहोत आपण करमणूक. करमणूक, मनोरंजन. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये मनोरंजन करावं असं वाटतं, म्हणून आपण कधी कधी नाट्यगृहामध्ये नाटक पाहायला जातो, कधी कधी आपण सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला जातो, म्हणजेच आपण आपली करमणूक करून घेतो, मनोरंजन करून घेतो. त्याच्यानंतर कट, कारस्थान, कटी, कंबर, कठोर, निर्दय, निष्ठुर. या ठिकाणी पुढील शब्द आपण घेऊयात. कनक, सोने, कांचन, हेम, सुवर्ण. कमळ या शब्दासाठी पहा, पंकज, अंबुज, राजीव, पुष्कर, पद्म, सरोज, कुमुदिनी. कपाळ या शब्दासाठी ललाट, बाल, मस्तक. काठ, नदीच्या काठावर आपण फिरायला जातो, तीरावर फिरायला जातो, किनाऱ्यावर फिरायला जातो. कानासाठी कर्ण, श्रवण, श्रोत्र. कावळा हा पक्षी आहे, त्याच्यासाठी काक, एकाक्ष, वायस. अशा ठिकाणी समानार्थी शब्द आहेत. तुम्ही जास्तीत जास्त समानार्थी शब्दांचा सराव करावा. तुमच्या पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये समानार्थी शब्द आहेत, किंवा बाजारामध्ये जे काही पुस्तकं मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा असे विविध समानार्थी शब्द आहेत. याचं भरपूर असं वाचन करायचं. आणि मग हे वाचन केल्याच्या नंतर आपण परीक्षेच्या संदर्भात, स्कॉलरशिपच्या परीक्षा होतात, या परीक्षेमध्ये मागील काही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याला थोडीशी हिंट मिळते, किंवा मागील वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी कोणते प्रश्न परीक्षेला आले होते, या प्रश्नाचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. कारण मागील परीक्षेचे जे प्रश्न असतात, यातून आपल्याला बोध घेता येतो आणि पुढे वाटचाल करता येते. तर यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेला जे प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नांची थोडक्यात आपण या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत. तर इसवी सन 2018 साली स्कॉलरशिप परीक्षेसाठी हा प्रश्न आलेला आहे. काय प्रश्न आहे? गटात न बसणारा शब्द ओळखा. 2018 जर तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिली तर त्या ठिकाणी हा तुम्हाला प्रश्न जाणवेल. समानार्थी शब्द या घटकावरचा एक प्रश्न विचारलेला आहे, तो 2 गुणांचा आहे, म्हणजे 4% भारांश या घटकाला आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. आता त्याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. सांगा बरं, यातलं कोणतं उत्तर बरोबर येईल? गटात न बसणारा शब्द. करा विचार याच्यावर. पहिला शब्द आहे तुरंग, दुसरा आहे अश्व, तिसरा आहे वारू, आणि चौथा आहे कुंजर. आता यातला कोणता गटात बसत नसेल? तुरंग म्हणजे घोडा, अश्व म्हणजे घोडा, वारू म्हणजे घोडा, आणि कुंजर म्हणजे हत्ती. मग यातला कुंजर म्हणजे हत्ती हा प्राणी वेगळा आहे. वारू, अश्व, तुरंग हे शब्द घोड्यासाठी आहेत,
आणि कुंजर हा शब्द हत्तीसाठी वापरला जातो, म्हणून याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द जो आहे तो आपण कुंजर घ्यायचा, म्हणजेच पर्यायाने पर्याय क्रमांक 4 हा आपल्याला गोल करायचा आहे. आपण गोल करत असताना दिलेले जे वर्तुळ आहेत, गोल आहेत, त्या गोलाच्या बाहेर आपली खून जाऊ द्यायची नाही, त्यामध्येच आपण गोल करायचंय. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ला आपण त्या ठिकाणी गोल करायचंय. आपण पुढचा प्रश्न पाहूयात की जो 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे. पुढील पैकी समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी कोणती? 2019चा हा प्रश्न आहे. आता पहा, वात्सल्य प्रेम, चिम्मड रिमझिम, परवा तिकीट, सदावर्त अन्नछत्र. शोधा बरं, आता तुम्ही शोधा सर्वजण, यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे? विचार करायचा, शब्द फसवे असतात आणि विचारपूर्वक उत्तर द्यायचे सर्वांनी. समानार्थी शब्दाची चुकीची जोडी तुम्ही शोधायची. आता वात्सल्य आणि प्रेम एकच आहे, वात्सल्य आणि प्रेम एकच आहे. पहा या ठिकाणी आपण चारी पर्यायाचा विचार करूया. पहिला जो पर्याय आहे वात्सल्य प्रेम एकच आहे. परवा ते पण समानार्थी शब्द बरोबर आहे. सदावर्त अन्नछत्र तो पण पर्याय समानार्थी शब्दाशी लागू आहे. परंतु चुकीची जोडी जर म्हटलं तर पर्याय क्रमांक 2 झिम्मड आणि रिमझिम. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते येईल पर्याय क्रमांक 2 समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी. या ठिकाणी पुढचा आपण प्रश्न घेणार आहोत. 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. तुमच्याकडे बहुसंख्य प्रश्न संच आहेत, नसतील तर ते उपलब्ध करून घ्या. आणि त्यामध्ये पहा 2020 साली हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. हा प्रश्न आपण पाहूयात. ढग या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता? आकाशातून ढग फिरतात, त्यासाठी या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द पर्याय 4 आहेत. पहिला पर्याय आहे जलद, दुसरा आहे मेघ, तिसरा आहे पयोधी आणि चौथा आहे अंबोध. आता तुम्ही शोधायचं यातलं उत्तर, मी सांगणार नाही, तुम्ही शोधा, विचार करा आणि आपलं उत्तर जे आहे कमेंट बॉक्स मध्ये नोंद करा त्याची. गडबडून जायचं नाही, व्यवस्थित विचार करायचा आणि अचूक उत्तर द्यायचं. बऱ्याच मुलांनी व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नितीन मिटकुमारी, संजय गोरे, बहुसंग राजेंद्र गाडवे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहा या ठिकाणी जो हा प्रश्न आहे 2020चा, ढग या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द. आता या ठिकाणी आपण हा शब्द पाहू. पहिला चलत, चलत ढगासाठी हा समानार्थी शब्द आहे चलत. दुसरा मेघ, मेघ म्हणजे सुद्धा ढग. अंबुध हा सुद्धा समानार्थी शब्द आहे, अंबुध म्हणजे ढग, अंबुध म्हणजे ढग, मेघ म्हणजे ढग, जलद म्हणजे ढग. परंतु पयोधी हा जो पर्याय आहे, पयोधी म्हणजे समुद्र. मग यातला हा पर्याय वेगळा आला. आणि इथं आपल्याला प्रश्न काय होता, ढग या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द, मग पयोधी म्हणजे समुद्र, तो पर्याय वेगळा आहे. म्हणून समानार्थी नसलेला जो शब्द आहे तो पर्याय क्रमांक 3. म्हणून आपल्या उत्तराच्या बॉक्समध्ये किंवा वर्तुळामध्ये आपण 3 नंबरचं वर्तुळ रंगवायचंय.
पयोधी. पुढचा आपण प्रश्न घेऊयात. तुम्ही जर 2021 ची प्रश्नपत्रिका पाहिली तर शब्द संपत्तीवर प्रभुत्व समानार्थी शब्द या उपघटकासाठी या ठिकाणी एक प्रश्न त्यावर विचारलेला आहे 2 गुणांसाठी. पुढील पैकी समानार्थी शब्दाची अचूक जोडी असलेला पर्याय ओळखा. समानार्थी शब्दाची अचूक जोडी आता तुम्हीच ओळखायची आहे. मी उत्तर सांगणार नाहीये, तुम्ही शोधायचंय. कमेंट बॉक्स मध्ये नोंद करा. काही विद्यार्थी बऱ्यापैकी प्रयत्न करत आहेत. अश्विनी बोरुडे, या ठिकाणी आपण आता पाहूयात. समानार्थी शब्दाची अचूक जोडी. आता उत्तर पहा या ठिकाणी. उत्तुंग, उत्सुक, धनी, श्रीमंती, समर्थन, खंबीर हे जर आपण पर्याय पाहिले तर हे पर्याय समानार्थी शब्दात बसत नाहीत. समर्थन, खंबीर ताळमेळ बसत नाहीये. धनी, श्रीमंती ताळमेळ बसत नाहीये. उत्तुंग, उत्सुक याचाही ताळमेळ नाहीये. हे समानार्थी शब्द नाहीयेत. तर समानार्थी शब्दाची अचूक जोडी या ठिकाणी आहे धूम, पत्ता. म्हणजे आपल्याला यासाठी अचूक आपली उत्तरे येण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? भरपूर असं वाचन करावं लागणार आहे. भरपूर असा सराव करावा लागणार आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये असतील किंवा इतर जी संदर्भ पुस्तक आहेत या सर्व पुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणावर शब्द दिलेले आहेत. आपण त्या शब्दाचं वारंवार वाचन करायचं, सराव करायचा. शाळेमध्ये तासिका तर होतातच, परंतु आपण घरी सुद्धा या शब्दांचं भरपूर असा सराव करायचा आहे, वाचन करायचंय. या ठिकाणी आपण सुद्धा आज बरेचसे शब्द घेतलेले आहेत. प्रश्नपत्रिकांमध्ये सोडून दिलेले प्रश्न घेतलेले आहेत. परीक्षेला सुद्धा अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी काही नमुन्या दाखल तुम्हाला मी प्रश्न दाखवत आहे. तुम्ही याच्यावर विचार करायचा आहे थोडासा. पहा समोर तुम्हाला स्क्रीनवर काही प्रश्न दिलेले आहेत. तुम्हाला घरी अभ्यास देणार आहे मी. या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण फार देण्याची गरज नाहीये. तुम्ही घरी गेल्याच्या नंतर अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत, उदाहरणार्थ पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. समोर अशी 4 वर्तुळ असतात. 4 वर्तुळ दिलेली असतात. अचूक जे उत्तर आहे त्या वर्तुळामध्ये तुम्हाला नोंदवायचं आहे. कसं नोंदवायचंय? तुमचा काळा पेन असेल किंवा निळा पेन असेल, या पेनने ते अचूक वर्तुळ या ठिकाणी नोंदवायचे. समजा या ठिकाणी आपल्याला एक वर्तुळ नोंदवायचंय. कुमुद. कुमुद. आता या ठिकाणी समानार्थी शब्द निवडायचा आहे. त्याचं उत्तर काय असेल तुम्हाला माहित आहे. तुम्हाला त्याचं उत्तर नोंदवायचंय. समजा पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला त्याचं उत्तर नोंदवायचंय. कसं नोंदवायचं हे मी दाखवतो. पहा पर्याय क्रमांक 1 जर त्याचं उत्तर असेल, तुमचं उत्तर कोणतं असेल हे मी आता तुम्हाला सांगणार नाही. या ठिकाणी बरोबर त्या वर्तुळामध्ये तुम्ही असं काळ्या पेनने गोल करायचे. गोल करत असताना, काळ करत असताना किंवा काळा भाग रंगवत असताना त्याचा बाहेर जाऊ द्यायचं नाही. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं उत्तर त्या गोलाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. तुम्ही आता बाकीचे प्रश्न तुम्हाला मी हे गृहपाठासाठी देत आहे. या प्रश्नांचा विचार तुम्ही घरी करा, तुम्ही उत्तर शोधा. या ठिकाणी आजच्या तासिकेला आपण काही समानार्थी शब्द घेतलेले आहेत. तुम्ही दररोज वाचन करा, त्याचा सराव करा. या ठिकाणी तुम्ही जर सराव केला तुम्हाला उत्तर शोधायला सोपं जाईल. शिक्षण विभाग पंचायत समिती पाथर्डी या ठिकाणी कार्यरत असणारे सन्मान्य शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, त्याचबरोबर सन्मान्य रामनाथजी कराड साहेब, अतिशय ज्यांचं काटेकोरपणे लक्ष असतं या सगळ्या बाबीवर, ज्यांनी या पाथर्डी तालुक्याचं चांगलं नेतृत्व केलेलं आहे शिष्यवृत्तीचं, यांच्या मार्गदर्शनाखाली आजची तासिका या ठिकाणी तुमच्या समोर सादर करण्याची, तुमची सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी त्यांनी दिली. आमचे या ठिकाणचे नोडल अधिकारी, सहाय्यक नोडल अधिकारी, लोक जैन विद्यालयाचे प्राचार्य, त्याचबरोबर त्यांचा सन्मान्य स्टाफ यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं.
आजची तासिका तुमच्यासाठी सादर करण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी घरी याचा अभ्यास करावा, सराव करावा आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी आज ज्यांनी आपल्या समोर उत्कृष्ट अशा पद्धतीचं लेक्चर घेतलं ते आमच्या तालुक्यातील टेक्नोशेवी शिक्षक श्री शहादेव काशीनाथ नागरे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनोशी. त्यांनी अत्यंत छान पद्धतीने शब्दसंपत्ती आणि समानार्थी शब्द आपणासमोर सादर केलेले आहेत. त्याचबरोबर पाथर्डी तालुक्याच्या वतीने ज्यांनी छान नियोजन केलं, आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं आणि संपूर्ण मीटिंग होस्ट आम्हाला मार्गदर्शन केलं, असे आमच्या तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री कराड साहेब हे पूर्ण वेळ या ठिकाणी उपस्थित होते. यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर पंचायत समिती शिक्षण विभाग पाथर्डी, गट शिक्षण अधिकारी पाथर्डी यांनी जे काही उत्कृष्ट अशा पद्धतीचं नियोजन केलं त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. याच पद्धतीने तुम्ही सर्व अहमदनगर जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी तुम्ही उपस्थित झाले आणि खऱ्या अर्थाने आपल्याला ज्यांनी या ठिकाणी सेवा उपलब्ध करून दिली ते आपल्या जिल्हा परिषदेचे ज्यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू झाली असे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, सीओ साहेब श्री आदरणीय आशिष शेरेकर साहेब यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. याच पद्धतीने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे अशा आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय पाटील साहेब यांचेही खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आजची तासिका संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.